नमस्कार, मी अनिल धूपदाळे. दिवे बेळगाव चंदगड लाईव्ह न्यूज म्हणजेच DBC लाईव्ह न्यूजमध्ये आपणा सर्वांचे स्वागत करत आहे. चला पाहूया आजच्या काही महत्त्वपूर्ण बातम्या. आप्पासाहेब नलवडे गडिंग्लज सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगाम 2026-27च्या पहिला मिल रोलरचे पूजन शुक्रवारी कारखान्याचे चेअरमन प्रकाश धोंडीराम यांच्या हस्ते कारखाना कार्यस्थळावर करण्यात आलं. कार्यक्रमाच्या सुरुवातीला व्हाईस चेअरमन प्रकाश भीमराव चव्हाण यांनी सर्व उपस्थितांचं स्वागत करून कारखान्यामध्ये सुरू असलेल्या कामाचा आढावा घेतला. कारखाना वेळेत सुरू करण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवाहन केलं तर चेअरमन प्रकाश पठाडे यांनी नामदार मुश्रीफ मार्ग सेनाखाली कारखान्याची वाटचाल सुरू असून कारखान्यास ऊर्जितावस्था प्राप्त करून देण्यासाठी संचालक मंडळ एकजुटीने काम करत आहे. भविष्यामध्ये सर्व प्रश्न मार्गी लावण्यासाठी संचालक मंडळ प्रयत्नशील आहे. त्यापैकी बरेचसे प्रश्न सोडवण्यासाठी यशस्वी झाल्याचं सांगितलं. व्यवस्थापनाचे कारखाना आधुनिकीकरण काम हाती घेऊन पूर्ण केले असून डिस्टिलरी आधुनिकीकरण काम प्रगतीपथावर आहे. गळीत हंगाम 2025-26 मध्ये गळीतास आलेल्या संपूर्ण ऊसाची व तोडणी वाहतुकीची बिले अदा केलेली आहेत. सध्या कारखाना आधुनिकीकरणामध्ये निर्माण झालेल्या समस्यांचं तांत्रिक सल्लागारांच्या मार्फत निराकरण करण्याचं तसेच नियमित ओव्हर हॉलिंगची कामे वेगाने सुरू असून गळीत हंगाम 2026-27 करिता 1 ऑक्टोबर 2026 पर्यंत प्लांट गळतीसाठी सज्ज ठेवण्यासाठी व्यवस्थापन, कार्यकारी संचालक, अधिकारी व कर्मचारी यांचे प्रयत्न सुरू आहेत. कारखाना व्यवस्थापनाने येत्या 2026-27चे गळीत हंगामामध्ये 4 लाख मेट्रिक टन ऊसाचं गाळप करून सरासरी 12.50% साखर उतार्याने 5 लाख क्विंटल साखर उत्पादन करण्याचं उद्दिष्ट ठरवलं आहे. आज अखेर कारखान्याकडे 6,000 हेक्टर ऊस क्षेत्राची नोंद झाली असून अद्यापही ऊसाची नोंद घेण्याचं सुरू आहे. कारखान्याने 2026-27चे गळीत कामासाठी भागातील व परभागातील सक्षम तोडणी वाहतूक यंत्रणेचे करार करून नुकतेच ॲडव्हान्स वाटप केलं आहे. कारखाना व्यवस्थापनाकडून सवलतीच्या घरातील सभासद साखर व सवलतीच्या दरामध्ये कंपोस्ट वितरण क्षेत्रातील गरजूंना मागणीप्रमाणे लूज व गॅस देण्यात येत आहे व कारखाना कर्मचाऱ्यांना वेळच्या वेळी पगार अदा करण्याचं काम सुरू आहे. नुकतीच सेवावर कर्मचाऱ्यांची ग्रॅज्युएटीची 25% रक्कम हंगामी कर्मचाऱ्यांनी 6 महिन्याचे रिटेन्शन अलाउन्स व त्यावरील प्रायव्हेट फंडाची रक्कम कर्मचाऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आली. तसेच कारखाना व सभासद हिताचं अनेक निर्णय घेतले जात आहेत. 2026-27चे गळीत हंगामामध्ये गळीतासाठी येणाऱ्या बिलाची ऊसाची बिले, तोडणी वाहतूक कंत्राटदारांची बिले, हंगामी कंत्राटदारांची बिले, व्यापारी पेमेंट, कर्मचारी पगार इत्यादी वेळच्या वेळी अदा करण्याचं नियोजन केलं आहे. तेव्हा गळीत हंगाम वेळेत सुरू करण्यासाठी तोडणी वाहतूक प्रतिनिधी व कारखाना कर्मचाऱ्यांनी सहकार्य करावं व गाळपाचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ऊस बागायत आणि आपल्या ऊसाच्या नोंदी वेळेत कराव्या असं आवाहन कारखान्याचे चेअरमन प्रकाश पठाडे, व्हाईस चेअरमन प्रकाश चव्हाण, संचालक मंडळ व कर्मचारी संचालक सुनील महिंद यांनी केलं आहे. या कार्यक्रमास कारखान्याची संचालक सर्वस्वी सतीश पाटील, बाळासाहेब देसाई, अक्षय कुमार पाटील, अशोकराव मेंडुले, भरमू जाधव, विद्याधर गुरबे, विश्वनाथ स्वामी, काशीनाथ कांबळे, दिग्विजय कुराडे, सोमनाथ पाटील, कविता पाटील व कार्यकर्ते संचालक सुनील महिंद तसेच ऊस बागायतदार, ऊस तोडणी वाहतूक प्रतिनिधी, अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते. DBC लाईव्ह न्यूजकरिता गडिंग्लजहून रावसाहेब यादव. शासनाने श्यामचं पुस्तक अल्प किमतीत उपलब्ध करून द्यावं, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडणार, साथी शिवाजीराव परुळेकर यांचं प्रतिपादन. सामाजिक राजकीय क्षेत्रातील नैतिक मूल्य ढासळत असताना भविष्यात मूल्यांची अधोगती थांबवण्याची गरज असल्यानं साने गुरुजींचे संस्कार युवा पिढीवर होणं गरजेचं आहे. यासाठी साने गुरुजींचं साहित्य अल्प किमतीत युवकांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शासनाने आता पुढाकार घ्यावा. यातील पहिला टप्पा म्हणून जागतिक पातळीवर सर्वमान्य झालेले श्यामची आई साने गुरुजींचे संस्कार क्षम पुस्तक नाममात्र 5 रुपये किमतीत शासनाने सर्वत्र पोहोचेल अशी योजना असावी, अशी आग्रही मागणी जनता नागरी निवारी संघटनेचे अध्यक्ष साथी शिवाजीराव परुळेकर यांनी एका पत्रकाद्वारे केली आहे. यापूर्वी या मागणीसाठी हजारो पोस्ट करण्याची मोहीम, 5,000 सह्यांची मोहीमद्वारे शासनाकडे ही मागणी लावून धरली होती. पण शासनाने पूर्वी लोकराज्याचा एक अंक साने गुरुजी विशेषांक म्हणून प्रसिद्ध केला व या मागणीला वाटण्याच्या अक्षता लावल्या. जेव्हा प्रत्यक्ष पूर्वीच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेतली तेव्हा त्यांनी या पुस्तकाचं प्रकाशन यांचा हक्क पुणे विद्यार्थी गृह प्रकाशाकडे आहे अशी टोलवाटोलवी केली. मात्र गोरगरीब अल्प
अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांच्या जमिनी विविध प्रकल्पांना घेताना त्यांचे हक्क अबाधित न ठेवता मनमानीपणे शासन या जमिनी अधिग्रहण करते याचा सोयीस्कर विसर त्यांना पडतो. आता कायद्यानुसार संबंधित लेखाच्या मृत्यूनंतर 60 वर्षांनी प्रकाशनाचे स्वामी व हक्क संपुष्टात येत असल्याने श्यामच्या आईच्या पुस्तकाचं पुणे विद्यार्थीगृह प्रकाशनाचे हक्क साने गुरुजींच्या मृत्यूनंतर 60 वर्षांनी म्हणजे 11 जून 2010 रोजी स्वामित्व हक्क संपुष्टात आले आहेत. शासनाला 5 किंवा 10 रुपयाला अल्प किमतीत हे पुस्तक वाचकांना, विद्यार्थ्यांना, युवकांना उपलब्ध करून देण्यात आता काहीच अडचण नाही. सत्तेसाठी अपात्र लाडक्या बहिणीच्या मतासाठी हजारो कोटी रुपयांचा सौदा करणाऱ्या शासनाने याच लाडक्या बहिणीच्या मुलांना आपल्या भाचरांचा संस्कार व्हावे, चांगले संस्कार व्हावेत व आपल्या लाडक्या बहिणींचे भविष्य सांभाळावं, वृद्धाश्रमात जायला लागू नये याची काळजी घेण्यासाठी त्यांच्या मुलावर मुलीवर संस्कार व्हावेत म्हणून श्यामच्या आईचे हे पुस्तक आर्थिक तोट्याची चिंता न करता किमान 10 रुपये प्रति प्रकाशित करून सर्वांना 5 एवढ्या अल्प किमतीत उपलब्ध करून द्यावं. अन्यथा 11 जून 2026 या दिवशी साने गुरुजी या स्मृतिदिनानंतर राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा दलित मित्र साथी शिवाजीराव परुळेकर यांनी एका पत्रकाद्वारे दिला आहे. आवश्यक तर शासनाने 20,000 प्रती या पुस्तकाच्या प्रकाशित कराव्यात व त्यापैकी 10,000 प्रती 25 रुपये किमतीत राज्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांना तसेच महाविद्यालयांना प्रत्येकी 5-5 प्रती आमदार खासदार फंडातून किंवा शाळा महाविद्यालयाच्या अनुदानातून ग्रंथालयासाठी देण्याचं नियोजन करावं. म्हणजे या पुस्तकांच्या किमतीतून मिळणाऱ्या नफ्यातून सर्वसामान्य वाचक व युवकांना, विद्यार्थ्यांना 5 रुपये एवढ्या अल्प किमतीत हे पुस्तक देणे शक्य होईल. शासनाने याचा गांभीर्याने विचार करून तातडीने याबाबत निर्णय घेतला नाही तर 11 जून या साने गुरुजी स्मृती दिनापासून राज्यभर तीव्र आंदोलन करण्याचा पहिला टप्पा म्हणून 5,000 पोस्ट कार्डे विद्यार्थी व तरुणांच्याकडून शासनाला पाठवली जातील. त्यानंतर 1 लाख विद्यार्थी युवकांचं सह्यांचं निवेदन पाठवलं जाईल. त्यातूनही शासनाला जाग आली नाही तर मात्र तरुणांना, युवकांना, विद्यार्थ्यांना सोबत घेऊन रस्त्यावर लढाई तीव्र करू असा इशारा साथी शिवाजीराव परुळेकर यांनी दिला आहे. अभिजित चव्हाण फायटर्सची विजयी सलामी. शिवराज युनायटेड डेव्हलपमेंट लीग गुफा गार्डियन्स रायझिंग स्टार्ट सामना बरोबरीत. शिवराज युनायटेड डेव्हलपमेंट फुटबॉल लीगला उत्साहात प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी अभिजित चव्हाण फायटर्सने पिछाडीवर झुंजार खेळ करून नफा फायनान्सना 3-2 असं नमवलं. नफा फायनान्सच्या वीर पाटीलचे 2 गोल, गुफा गार्डियन्सच्या प्रसाद पवारचा फ्री किकवरील सुरेख गोल आजच्या दिवसाची वैशिष्ट्य ठरलं. गुफा गार्डियन्स विरुद्ध युनायटेड रायझिंग स्टार्ट हा दुसरा चुरशीचा सामना 2-2 असा बरोबरीत सुटला. येथील MR हायस्कूलच्या मैदानावर ही स्पर्धा सुरू आहे. शिवराज विद्यासंकुलाचे विश्वस्त नगरसेविका बीनादेवी कुराडे यांनी फुटबॉलला किक मारून स्पर्धेचं उद्घाटन केलं. सचिव दीपक कुपन्नावर यांना प्रास्ताविकात स्पर्धेची माहिती दिली. यावेळी युनायटेड अध्यक्ष सुरेश कोळकी, डॉक्टर अनिल कुराडे, महादेव पाटील, माजी राष्ट्रीय खेळाडू रामदास वाघ, हर्षल कुरळे, अरुण पाटील, शरद आगसनी, अक्रक पटेल उपस्थित होते. समन्वयक दत्ता चव्हाण यांनी स्वागत केलं. पार्थ मैत्री यांनी आभार मानले. उद्घाटनाच्या सामन्यात इफा फायनान्स वीर पाटीलने 8व्या मिनिटात हेडद्वारे गोल करून संघाचं खातं उघडलं. पाठोपाठ 11व्या मिनिटाला वीर पाटीलचा सूरज पवारचा क्रॉस पासवर आपला व संघाचा दुसरा गोल करून आघाडी 2-0 अशी वाढवली. पाठोपाठ 11व्या मिनिटाला वीर पाटीलने सूरज पवारच्या क्रॉस पासवर आपला आणि संघाचा दुसरा गोल करून आघाडी 2-0 अशी वाढवली. 16व्या मिनिटाला अभिजित फायटर्सच्या अवधूत चव्हाणने पेनल्टीवर गोल करून सामन्यात 2-1 अशी रंगत आणली. उत्तरार्धात धीरज कुरबेटीने नोंदवलेल्या गोलच्या जोरावर 2-2 अशी अभिजित फायटर्सने बरोबरी साधली. शेवटच्या टप्प्यात मुआज शेखने हेडद्वारे गोल करून चव्हाण फायटर्सला रोमांचक 3-2 असा विजय मिळवून दिला. दुसऱ्या सामन्यात युनायटेड रायझिंग स्टार्सच्या ऋषिकेश भोसलेने वेदांत किल्लेदारच्या पासवर पहिला गोल नोंदवला. सुमित कांबळेच्या फ्री किकवर पृथ्वीराज घोरपडेने हेडद्वारे उत्कृष्ट गोल करून आघाडी 2-0 अशी केली. 14व्या मिनिटाला गुफा गार्डियन्सच्या प्रसाद पवारच्या पासवर आर्यन दळवीने गोल करून आघाडी 2-1 अशी केली. सामन्याच्या शेवटच्या मिनिटाला गुफा गार्डियन्सच्या प्रसाद पवारने फ्री किकवर सुरेख गोल करून 2-2 अशी बरोबरी साधली. नील थोरातला सामनावीर तर वीर पाटील, पृथ्वीराज घोरपडे, प्रसाद पवारला लढवय्या म्हणून सत्कार करण्यात आला. DBC लाईव्ह न्यूजकरिता जर्नलिस्ट गडिंग्लजहून रावसाहेब यादव. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त शाहू साखर कारखाना कार्यस्थळावर वृक्षारोपण. जागतिक पर्यावरण दिनाचं औचित्य साधून येथील छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण
यांच्या हस्ते विविध देशी वृक्षांचं वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. या उपक्रमाअंतर्गत कारखाना कर्मचारी कॉलनी परिसरात वड, पिंपळ, करंज, कडुलिंब, बहावा यासारख्या औषधी व पर्यावरणपूरक देशी वृक्षांचं रोपण करण्यात आलं. यावेळी कारखान्याचे सर्व खातेप्रमुख तसेच कर्मचारी उपस्थित होते. पर्यावरण संतुलन राखण्यासाठी आणि हरित परिसर निर्माण करण्यासाठी प्रत्येकाने झाडे लावून त्याचं संवर्धन करणं आवश्यक असल्याचं मत यावेळी व्यक्त करण्यात आलं. कारखाना व्यवस्थापनाच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे यंदाही पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण उपक्रम राबवून हरित उपक्रमांची परंपरा कायम ठेवण्यात आली. बालिगा तालुका करवीर येथील प्रतिष्ठित नागरिक अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद डिजिटल मीडिया कोल्हापूर जिल्ह्याचे अध्यक्ष नारायण सुतार यांचे चुलत भाऊ तुकाराम सदाशिव सुतार वय 66 वर्ष यांचं अल्पशा आजाराने निधन झालं. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी 7 जून रोजी बालिंगा येथे होणार आहे.